एका साध्या प्रश्नाचं उत्तर लेक म्हणून द्या. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा नसताना संसार करायचा अवघड आहे? माय, संसार करायचा कधी अवघड आहे? नवरा असल्यावर का नसल्यावर? नसल्यावर ना. ज्या बाईनं समाजाचा द्वेष मत्सर सगळं गाठीशी बांधून आपली लेकरं स्वतःच्या पायावर उभी केली, अगं ज्या दिवशी नवरा मेला त्याच दिवशी तिचंही आयुष्य संपलं. तिलाही वाटलं होतं त्याच चितेत उडी मारावी. 7 जन्माचं आयुष्याचं वचन जन बांधलं, तोच अर्ध्या वाटेत सोडून गेला. कुणाकडे बघून जगावं? पण लेकरं दिसली तिला, तिनं धीर बांधला, डोळ्यातले अश्रू पुसले आणि विचार केला, अहो तो गेला, मी गेली तर लेकराकडे कोण बघणार? कुत्र्यासारखे हाल होतील माझ्या लेकराचे. त्या लेकरांसाठी जगली ती आदिशक्ती. अरे जी बाई त्या वैकुंठाचा विठ्ठलही झाली आणि रखमाही झाली, अशा बाईनं संसार करावा आणि तिचा संसार सामर्थ्याने उभा टाकावा. तिचा अधिकार कमी कसा? अरे एखाद्या नवरा अगोदर जाणाऱ्या स्त्रीनं जर एखाद्या सवाशीन बाईला कुंकू लावलं ना, तर तिचा औक्ष आणि तिच्या धन्याचा औक्ष दोघांचं वाढेल. कारण ती परमात्म्याकडे एकच प्रार्थना करेल, जे माझ्या वाट्याला आलं हे हिच्या वाट्याला येऊ देऊ नकोस. ती बाई कसा संसार करते ना, तिच्या जीवाला माहिती. ओके, हे असं हे आणि कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की ज्या बाईचा नवरा अगोदर गेला तिला अधिकार नाही. कुठल्याच नाही. आणून दाखवा मला एखादा ग्रंथ. नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना, तर नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल, नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल, तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो. मग तुम्हीच सांगा श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण? नाही त्या प्रथा परंपरा पाळू, जे पाळायचं ते पाळा. या विषयाकडे स्त्रिया आहेत आम्ही. कृष्णा बाई म्हणून जन्माला आलोय. राम अवतारामध्ये सीतामाई तुमच्या पत्नी होत्या, तरी लोकांनी बोलताना जराही विचार केला नाही. आम्ही तर गवळ्याच्या गवळणी, आम्हाला बोलताना लोक विचार करणार आहेत देवा? अरे असं कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना. अरे हिंदू म्हणून जन्माला आलो कृष्णा, अरे आम्ही जगावं तर स्वाभिमानानं नजर वर करून जगावं. अरे कलंकित जगण्यापेक्षा स्वाभिमानी स्त्रीने जीव सोडावा, तिला तर सामर्थ्याने हिंदू धर्मातली स्त्री म्हणावं. अरे असं जगावं देवा, हे असं कशाला जगायचं? कृष्णानं सांगावं, चूक नसताना शिक्षा मिळत असेल तर मी परमात्मा कसा? विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही, ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. स्वाभिमानानं जगा, हिम्मत नाही कोणाची नजर वर करून बघायची. प्रत्येक मुलीला अधिकारानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं, त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो भगवंत आहे माझा, तो कसा चुकीचा वागेल रे? स्पर्शही नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकडे कान्हो वाचे कोडे. देव आहे तो. या विषयाकडे नारद म्हणले देवाला बायको. देव नाही म्हणले. देव म्हणले जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद. अशी एकही जागा नाही जिथं देव नाही, कारण अशी एकही जागा नाही जिथं देव नाही. सगळीकडे तर तो परमात्माच आहे. मग काय 16,107वं घर जामुवंतीचं, अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचे. नारदांची मनोमन इच्छा या भेटाव्या. देव मायावी रूपाने त्यांच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? राण्यांची राणी पट्टराणी. मग देवामध्ये पट्टराणी कोण? सगळे थकल्यावर संत विनवणी कोणाला करतात? राही रखमाबाई तुम्हाही भूत्यात या, राही रखमाबाई तुम्हाही भूत्यात या तया, सेचे हलवोनी जागे करा देवराया, सेचे हलवोनी जागे करा देवराया, सेचे हलवोनी जागे करा
अधिकारी पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धवी वेगळ्या नावात हरी अनावात हरी. हा अधिकार ज्यांच्याकडे त्या रखमाबाई पट्टराणी आहेत. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी बघितलं देव दिसतोय का, इकडं तिकडं बघितलं देव दिसला नाही. नारदाच्या मनात लाडूच फुटलं, मन में लड्डू फोटा. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपे. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होत, आज रुक्मिणी म्हणतय. पिसाळलं बिसाळलं का काय? नारदा नाही, तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू. अशा हिशोबानं मी तुमचा नवरा. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारायची नसती, पाप असते. इज्जतीत नाव घ्या, नारदराव म्हणा. काय म्हणा? नारदराव म्हणा. रुक्मिणी माता म्हणल्या ही बंगलय, देवानं सुधरवाय पाठवलंय. सगळीच कामं मुख्यमंत्री करत नाही ना, मग खालचे 2 खुर्चीवर कशाला महाराज? मी देवाचं सांगते महाराज बरं का. मग ती उपमुख्यमंत्री आपल्या रखमाबाई होत्या. रखमाबाई म्हणल्या देव जरा बिजी दिसतोय म्हणून ही गबाळ आपल्याकडे पाठवलंय. रुक्मिणी माता प्रेमानं म्हणल्या खरंय नारदराव तुमचं. असं बी देवाचं वाटून वाटून माझ्या वाटणीला प्रेम कमीच येतंय. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. आपण एक काम करू, कसं असतंय ना, मी जर तुमच्या हाताला धरून अशी सेलूत गेले, ही साई मंदिरात बसलेली माणसं काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या पापाची भीती आहे का? नाही, घ्यायचं ती घेत जा महाराज. कीर्तनातलं सगळं स्पष्ट सांगायचं नसतं महाराज बरं का. आपण एक काम करू, आपण विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. लय सोपा शब्द आहे महाराज. म्हणून म्हणलं दृष्टीनं फिरे. नारद कुंडात गेले खरं, पण वर आलेच नाही. वर आले नाही, वर आली. उगच्या उगत धोतर गेलं, लुगडं आलं. चांगली चिपळ्या वाजवीत होते, चिपळ्या गेल्या बांगड्या आल्या. चांगली शेंडी होती, शेंडी गेली, निघाली. नतनी मुरणी ठुशी बोरमाल झुमका. चांगले दष्टपुष्ट पुरुष होते, चवळीच्या शेंगासारखी नार झाली. नारद की तो भई नारदी. नारदांची काय झाली? ते कुंड ज्या वनात निघालं त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट इथं पेटी बांधलेली, काळा कुळकुळीत कुरुळी केस. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिकमिस्त्री दिसली. आधीच ही येड हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्यात तुला माहित नाही मी कोण आहे? गपे. नारदी म्हणले येड्या मी आताच बदलले. वडीत वडीत नेलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. कीर्तन नाही, लेकर. थोडी झाली असती ठीक होत. 60 पोरं झाली. किती झाली? 60. नारदी म्हणले धनी 60 बी पोरच होय व एखादी तरी वार घालाय पोरगी असू द्या. पोरांचा काय भरोसा. 61वी मुलगी कपिला षष्टी. किती लेकर? 61. कुणाला? नारदीला. नारदीला. नारदाला कशी? नारदीला. आधी नारदाची काय झाली? तिला 61. महाराज 2 असले घरात किती जीव दमतो. माय मावल्या देव 2 बी गुणाची देत नाही. एक शहाणा असतंय, एक शहाणा सगळं ऐकतंय, दुसरं माणसं बघून उड्या मारतय. त्याला माहितीये पाहुण्यात काय करते, निस्ती दातो खाती, करती काय. पाहुणं गेल्यावर मार का खाणं होईना,
मजा मारून घेत होते महाराज. तुम्ही सांगा माय, दोनात एवढी तर एक सटात किती असं, एक खात, एक उठत, एक झोपत, एक रडत, एक म्हणत. असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेला रातच उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जाग्यावर आली, पुन्हा उघड्यातून धोत. नारद म्हणले सुटली. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटकीने पाण्याच्या बाहेर म्हणलं आता नका. पटकन गाड्या दिना घेतला, हातात चिपड्या, नारायण 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 म्हणले. हे लय बरं होत. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. प्रेमाने म्हणल्या नारद राव. नारद लांबनच म्हणलं न गे, हार बी नगन, फुल बी नगन, राव नगन, काय रावच ठेवला नव्हता नार. आई साहेब, आई साहेब, आई साहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लय चुकलं होतं, 2-4 हाणायच्या. एक सड भारत पण तेवढे बरे का लय सोसलं. काय ते लेकर, काय ते नवरा. बाई बघितली की अंगावर खाता येत नाही. आता जिंदगीत कुठल्या बाईकडे बघ. सेलूकर, मला हसून नारदाचं येत नाही, मला काळजी तुमची वाटते. शेवटी ते नाराज होते, त्यांचा अधिकार होता. ती एकदा चुकली तर त्यांची एवढी फजिती झाली. तुम्ही पुरीचा डीपी दिसला तरी झुमकुरू करू कसं होईल तुमचं. 90% रील्स तुमच्या कचकच कांद्याच्या आहेत. काय काटाच आहे बाबा तुमचं. जाऊ द्या, काळजी करू नका. आजपर्यंत जे झालं ते इथून पुढे तरी सुधरा. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आजपर्यंत जे झालं ते झालं, इथून पुढं दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे माघारी. विषयच नाही देवा, त्याच मूळ कारण आहे माझे चित्त तुझे. आता कोटी धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला. हरिणे माझे हरिले चित्त भान वित्त. काय अवस्था सांगावी देवा तुम्हाला. एवढी अवस्था बेकार झाली. आम्ही आसोनी संसारी पण जीवे, शरीर फक्त संसारात आहे, आत्मा तुमच्या जवळच आहे देवा. इतकं तुम्ही सामर्थ्यवंत आहात, पण सगळ्यात बेकार मन आहे. माऊली सांगतात विवेकाते भुलवी, संतोषाशी चाड लावी, पैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं असं मन आहे. मना इतकं चंचल काही
चंचल चपण, लय चंचल वर्णन आहे. मनो मत करो मेघो माननी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्य मकारा दश चंचल, असे चंचल त्याचे 10 प्रकार. त्यातलं